निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार असून काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. संजय राऊत, अनिल परबांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे बंधू लवकरच युतीची घोषणा करणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती झाली आहे, पण या युतीत काँग्रेस नसणार हे स्पष्ट झालंय. जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी आज संजय राऊत आणि अनिल परब राज ठाकरेंना भेटले. राज ठाकरेंसोबत दोन्ही नेत्यांची जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. काय ठरलंय ते स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेबच सांगतील. कोणत्याही प्रकारचा विसंवाद नाही, चर्चा संपलेल्या आहेत. आता पुढलं पाऊल टाकू. राज ठाकरे साहेबांनी जर मत व्यक्त केलं असेल तर ते मीडियापर्यंत का सांगू मी? राज ठाकरे साहेब स्वतः व्यक्त करतील. अधिकृत घोषणा कधी करायची याचे निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि ती तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल. ही गोष्ट खरी आहे की आज आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत. त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्ही देऊ शकतो. काय अडचण आम्हाला वाटत नाही. 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ. ठाकरे बंधूंच्या युतीची आणि फॉर्म्युलाची अधिकृत घोषणा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित करणार असल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे मुंबईत काँग्रेस मात्र स्वतंत्र लढणार हे निश्चित झालंय. काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही. मला मागे म्हणालो की बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे. नाही, याच्यामध्ये त्यांचा कुठला आलेख आहे मला माहिती नाही, परंतु काँग्रेस पक्षासाठी ही विचारांची लढाई आहे. या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रांतवाद, भाषावाद, जातीवाद, धर्मवाद या तऱ्हेचा कोणताही विवाद नको. उद्धवजी आणि राजसाहेब हे कधीही आता काँग्रेसच्या दावणीला जाण्याचा विचार करणार नाही, कारण राजसाहेब त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे काँग्रेस किंचित होत चालली आहे. एक काळात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा त्या ठिकाणी अजेंडा स्वीकारला होता. उद्धव ठाकरेला वाटतं आता की काँग्रेसला स्वीकारलं म्हणून आमची पार्टी त्या ठिकाणी संपत चालली आहे. त्यांनी आता बोध घेतलेला आहे. पालिका निवडणुकीमधल्या सभांना मैदान मिळवण्यासाठी आता राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. शिवाजी पार्कवरून ठाकरे बंधू आणि शिंदेच्या शिवसेनेची लढाई सुरू आहे. ठाकरे बंधूंनी 11-12 तारखेच्या सभेसाठी मैदान मिळावं यासाठी अर्ज दिलाय, तर शिंदेंनी 10, 11, 12 या तारखेसाठी अर्ज दिला आहे. महापालिका निवडणुकीतल्या सभांना मैदान मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. शिवाजी पार्कसाठी मनसेनं 11 आणि 12 जानेवारीचा अर्ज केलाय, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 12 तारखेसाठी परवानगीही मागितली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं महापालिकेच्या स्थानिक विभाग कार्यालयाकडे मागणी पत्रही दिलंय. दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेनंही शिवाजी पार्क मैदानासाठी मुंबई महापालिकेला पत्र दिलंय. 11, 12 आणि 13 जानेवारी या दिवसांपैकी एक दिवस सभेसाठी मिळावा यासाठी हे पत्र देण्यात आलंय. सोमवारी संध्याकाळी तिन्ही पक्षांनी महापालिकेला हे पत्र दिलंय. मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची सांगता शिवाजी पार्कमध्ये करण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे कोणत्या तारखेला कुणाला मैदान द्यायचं याचा निर्णय बीएमसीचा उत्तर विभाग देणार.